नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची सत्य घटना आहे मध्य प्रदेश येथील। मध्य प्रदेशमध्ये मंदसौर नावाचं एक गाव आहे आणि याच गावात धनराज नावाचा एक व्यक्ती राहत होता। वय 40 वर्ष व पत्नी धापूबाई वय 35 वर्ष। त्यांना 2 मुले देखील होती, एक मुलगा आणि एक मुलगी। दोघांची ओळख एका मेल्यामध्ये झालेली होती। या दोघांची ओळख चांगल्या प्रकारे झालेली होती आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। दोघेही एकमेकावर प्रेम करू लागले होते। दोघांनी ठरवलं की आता आपण लग्न करूया। त्यानंतर धनराज आणि धापूबाई या दोघांनी आपल्या प्रेमाविषयी घरच्यांना सांगितले। घरचे देखील या लग्नास तयार झाले। दोघांच्याही परिवारांनी हशी खुशीने धूमधडाक्यात लग्न लावून दिले। लग्न झाल्यानंतर दोघांचा संसार आनंदात चालू झाला आणि त्यांच्या संसारवेलीवर 2 मुलं झाली। घरची परिस्थिती अगदी साधारणच होती। आता 2 मुले हळूहळू मोठे होऊ लागली होती, त्यामुळे खर्च देखील वाढत होता। तर हा धनराज मेहनत मजुरी करण्यासाठी नेहमी बाहेर असायचा, पैसे कमवायचा आणि आपला घर खर्च भागवायचा। पत्नी धापूबाई ही घरीच असायची। आता हळूहळू लग्नाला 15 वर्ष झाले होते। मुले देखील मोठी झाली होती। सर्व काही ठीकठाक चालू होतं आणि याच दरम्यान गावातीलच एक व्यक्ती असतो, ज्याचं नाव असतं पंकज चौधरी। हा पंकज चौधरी धनराजच्या घराच्या शेजारीच राहत असायचा। त्यामुळे धनराज आणि पंकजमध्ये चांगली मैत्री झाली। त्यामुळे पंकज हा नेहमी धनराजच्या घरी जात येत असायचा। अनेक वेळा धनराज कामानिमित्त बाहेर जात असायचा, तेव्हा देखील पंकज हा धनराजकडे येत असायचा। त्यावेळी मात्र घरी धापूबाई ही एकटीच असायची। धापूबाई ही एक चरित्रहीन स्त्री होती। धनराज बाहेर कामाला जात असायचा त्यावेळी धनराज याची जी पत्नी होती धापूबाई, हिच्यासोबत हा पंकज गप्पा गोष्टी करत असायचा। आता दोघात गप्पा गोष्टी वाढू लागल्या। दोघांची हळूहळू नजरानजर मिळाली, नजरेचे इशारे सुरू झाले आणि पुढे हळूहळू धापूबाई आणि पंकज यांच्यात जवळीक वाढली आणि पुढे यांचे अनैतिक संबंध देखील सुरू झाले। आता पती घरी नसताना या धापूबाईचं पंकज चौधरीसोबत शरीर संबंध सुरू झाले। आता धापूबाईला शरीर संबंधाची चटक लागलेली होती। पती घरी नसताना पंकज चव्हाण याला घरी बोलावून घ्यायची आणि त्यांच्यात नको ते कृत्य सुरू असायचे। एवढं सर्व झाल्यानंतर पंकज हा आपल्या घरी निघून यायचा। पंकज चव्हाण याचे देखील लग्न झालेले होते, पत्नी होती, मुलं होते। तरी देखील हा पंकज या धापूबाईसोबत संबंध ठेवत होता। आता पंकज याचे धापूबाईच्या घरी जाणे येणे वाढले होते। मात्र मित्रांनो, अनैतिक नातं, गुप्त नातं हे जास्त दिवस लपून राहत नाही। हळूहळू यांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण गावकऱ्यांना लागली होती। सर्व गावात या दोघांची चर्चा होऊ लागली। गावकरी आपसात या दोघांबद्दल बोलू लागले होते। मात्र दोघांच्याही घरी अजूनपर्यंत यांच्या नात्याबद्दल कोणालाही काही माहीत नव्हते। धापूबाई ही बिनधास्त महिला होती। दिवसा ढवळ्या आपल्या पतीला धोका देत होती। आपल्या पतीच्या मित्रासोबत संबंध बनवायची। मात्र काही दिवसांनी पतीला देखील पत्नी धापूबाईवर शंका यायला लागली होती। धनराज जेव्हा कधी बाहेर कामावर जायचा त्यावेळी पत्नी धापूबाईला फोन करायचा, मात्र धापूबाईचा मोबाईल नंबर नेहमी बिझी यायचा। त्यामुळे धनराजला धापूबाईवर शंका यायला लागली होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे धनराज विचार करू लागला की मी माझ्या मित्राला पंकजला बोलावलं नाही तरी देखील हा सतत माझ्या घरी येत जात असतो। या सर्व गोष्टीमुळे धनराजला संशय आला। त्यामुळे धनराजने या गोष्टीबद्दल धापूबाईला विचारपूस केली। मात्र या धापूबाईने आपल्या पतीला स्पष्ट नकार दिला। माझं असं काही नाही, तुम्ही विनाकारण माझ्यावर शंका घेत आहात, असे बोलून तिने आपल्या पतीला गप्प बसवले। मात्र धनराजला आपल्या पत्नीवर विश्वास राहिला नव्हता। धनराजने पत्नीवर पाळत ठेवायला सुरुवात केली। आता हळूहळू काही दिवसांचा काळ उलटून गेलेला होता। एक दिवस धनराजने पंकज आणि धापूबाईला नको त्या अवस्थेत पाहिले। त्यावेळी मात्र त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। त्याने धापूबाईला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। तिला त्याने खूप समजावले आणि म्हणाला की आपल्याला 2 मुलं आहे, संसार आहे, सगळं काही ठीकठाक चालू आहे, आपले मुलं देखील मोठे झालेले आहेत, हे तुला शोभत नाही। मात्र धापूबाई ही काही ऐकण्याच्या तयारीत नव्हती। पंकजच्या प्रेमात आंधळी झाली होती। तिला मुलांची आणि पतीची अजिबात काळजी नव्हती। आता संपूर्ण गावात देखील या दोघांची चर्चा रंगू लागलेली होती। गावातील लोक धनराजला म्हणायचे, तुझी पत्नी ही चरित्रहीन आहे, तिला तू सोडून दे। मात्र हा धनराज पत्नीला सोडायला तयार नव्हता, कारण त्याला मुलाची काळजी होती। पत्नीला जर आपण सोडून दिलं तर आपल्या 2 मुलांचं कसं होईल, 2 मुलांचा सांभाळ कोण करेल, या विचाराने तो हैराण झालेला होता। त्यामुळे तो आपल्या पत्नीला सोडू शकत नव्हता। त्याने अनेक वेळा पत्नीला समजावून सांगितले,
मात्र धापूबाई सुधरायला तयार नव्हती. आता दोघांमध्ये हळूहळू वाद व्हायला सुरुवात झाले. दोघांच्या आता सतत भांडणे होऊ लागली होती. धापूबाईला आता प्रियकरासोबत भेटता येत नव्हते. धापूबाईने आपल्या प्रियकराला पंकज चव्हाणला फोन करून सांगितले की माझा पती माझ्याशी रोज भांडण करतोय. आपल्या दोघांना आता भेटता देखील येत नाही. त्यामुळे आपल्या प्रेमात हा पती अडथळा ठरत आहे. आपण यालाच या जगातून कायमचं संपवून टाकू. आता या पंकजला देखील ते पटते. प्रियकर पंकज देखील होकार देतो. तर त्याला संपवायचं कसं? दोघेही विचार करू लागतात की धनराजला कुठेतरी दूर नेऊन त्याचा ॲक्सिडेंट वगैरे करून त्याची हत्या करायचं. मात्र आपल्याला पोलीस पकडतील. आता त्यांनी दुसरा प्लॅन करायला सुरुवात केली. तारीख होती 10 एप्रिल 2026. धापूबाई आणि तिच्या प्रियकराने ठरवलं की याला कुठेतरी बाहेर जेवण करायला घेऊन जाऊ. त्यानंतर त्याच्या जेवणामध्ये विषारी औषध मिसळू. ठरल्याप्रमाणे धापूबाई आपल्या पतीला बोलते की आज माझ्या नातेवाईकमध्ये एक मोठा कार्यक्रम आहे. आपण त्या ठिकाणी जाऊयात. आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. धनराज देखील कार्यक्रमात पत्नीसोबत जाण्यास तयार झाला. धापूबाईने आपल्या 2 मुलांना देखील सांगितले की आम्ही नातेवाईकांकडे कार्यक्रमाला जात आहे. धापूबाईने पतीला सांगितले की आपल्यासोबत पंकज देखील येत आहे. त्याला देखील त्या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. आपण तिघेही सोबत जाऊ. आता इकडे प्रियकर पंकजने देखील आपल्या काकाच्या बहिणीला सांगितले होते की घरच्यांना माहीत होतं पंकज हा आपला मित्र धनराज आणि त्याची पत्नी धापूबाईसोबत कार्यक्रमाला जात आहे. आता हे तिघे बाईकने बाहेर जातात. संध्याकाळ झाली होती. धापूबाई आणि तिचा प्रियकर पंकज घरी परत येतात. मात्र धनराज घरी परत येत नाही. रात्र झाली तरी देखील धनराज घरी आला नाही. आता घरचे परेशान होतात. ती रात्र निघून गेली होती. दुसऱ्या दिवशी घरचे धनराजला इकडे तिकडे शोधू लागतात. मात्र धनराजचा काहीही पत्ता लागला नाही. मात्र धनराजची जी मोठी मुलगी होती ती 15 वर्षाची होती दिलकशा. ही आईला विचारते की माझे बाबा नक्की कुठे गेले आहे. धापूबाई बोलते की कार्यक्रमाला आमच्यासोबत आले होते. त्यानंतर ते बोलले की मी बाजाराला जाऊन येतो. त्यानंतर ते कुठे गेले मला माहीत नाही. दिलकशा बोलते की आपण पोलीस कंप्लेंट करूयात. तर सुरुवातीला ती नाही म्हणते. मात्र दिलकशा ही पोलीस ठाण्यात जाण्यास जिद्द करू लागते. त्यामुळे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि त्या ठिकाणी तक्रार दाखल करतात. पोलीस दिलकशाला विचारतात की तुला कोणावर काही शंका आहे का? तर दिलकशा बोलते की हो, माझे काका पंकज आणि माझी मम्मी या दोघांवर मला शंका आहे. आता पोलीस लगेच तपास करायला सुरुवात करतात. पोलीस 3 दिवसापासून तपास करत होते. मात्र पोलिसांना कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यानंतर पोलीस पंकजचे आणि धापूबाईचे कॉल डिटेल्स काढतात. तर दोघांमध्ये रात्रभर फोनवर बोलणं व्हायचे. हे पोलिसांना आता समजलं होतं. पोलीस लगेच पंकजला उचलतात आणि पोलीस ठाण्यात घेऊन येतात. त्याची विचारपूस करायला सुरुवात करतात. मात्र हा पंकज बोलतो की साहेब मला काहीच माहीत नाही. धनराज नक्की कुठे गेलेला आहे. अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे देत होता. इकडे धापूबाई देखील उडवाउडवीची उत्तरे देत होती. मात्र दोघांसमोर दोघांचेही कॉल डिटेल्स ठेवले तेव्हा मात्र दोघेही तुटतात आणि पोलिसांना सर्व काही सांगू लागतात. हो, आम्हीच त्याची हत्या केलेली आहे. त्यानंतर पोलीस पंकजला विचारतात की धनराजचा मृतदेह कोठे आहे. तर पंकज बोलतो की शेतात पुरून टाकलेला आहे. त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन जातात. मृतदेह बाहेर काढण्यात येतो आणि PM साठी पाठवण्यात येतं. त्यानंतर पोलीस त्यांना विचारतात की तुम्ही हत्या का केली. तर ते पुढे सांगू लागतात की आमचे दोघांचे अनैतिक संबंध आहे. या अनैतिक संबंधामध्ये माझा पती अडथळा ठरत होता. आम्ही दोघेही पतीला जेवण करण्याच्या बहाण्याने शेतात घेऊन गेलो. त्या ठिकाणी त्याचा करकचून गळा दाबला. त्यामुळे धनराजचा क्षणात मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर धनराजच्या मृतदेहाचे 4-5 तुकडे करण्यात आले. JCB बोलावून मोठा गड्डा खणण्यात आला आणि त्या खड्ड्यामध्ये धनराजच्या मृतदेहाचे तुकडे पुरवण्यात आले. अशा प्रकारे या निर्दयी पत्नीने आपल्या पतीची हत्या केलेली होती. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे. तर मित्रांनो, आजच्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.